मी ॲडव्होकेट श्रीकांत गोवाळ आणि आपण पाहतात निर्भय लोकतंत्र। देशात एकीकडे गरिबाच्या झोपडीवर आणि पानाच्या टपरीवर सुद्धा कायद्याचा हातोडा चालतो, पण दुसरीकडे 100 वर्षापासून चालणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या शक्तीकडे रजिस्ट्रेशनचा साधा कागदही नाही। ही लोकशाहीचा सन्मान आहे की संविधानाची थट्टा? कर्नाटक सरकारने बोट ठेवताच नागपूर ते दिल्लीपर्यंत कंप का सुटला? एका अदृश्य आणि अनरजिस्टर्ड व्यवस्थेच्या हातात देशाची सूत्र कशी काय असू शकतात? आज कोणतीही भिडबाड न ठेवता सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून आम्ही विचारणार आहोत अत्यंत कायदेशीर 10 प्रश्न। पहा आमचा आजचा विशेष शो, संघाचा अदृश्य कारभार आणि लाचार सरकार। मुद्दा क्रमांक 1, कर्नाटकचा घाव आणि संघाची अस्वस्थता। कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका ही राजकीय असू शकते, पण त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न 100% घटनात्मक आहे। ज्या संघटनांची कोणतीही अधिकृत नोंदणी नाही त्याची चौकशी का होऊ नये या एकाच प्रश्नाने देशातील तथाकथित विचारवंताची झोप का उडाली? जर तुमचा कारभार काचेसारखा स्वच्छ आहे तर चौकशीच्या नावाने पोटात गोळा येण्याचं कारण काय? नेमकी RSSला भीती कशाची वाटते? मुद्दा क्रमांक 2, संविधानाचा अधिकार की कायद्याची पळवाट? मी एक वकील म्हणून संविधानाचा दाखला देऊन विचारतोय। भारतीय संविधानाच्या कलम 19(1)(c) नुसार संघटना स्थापन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण याच कलमावर देशाच्या सार्वभौमत्वाचे निर्बंध सुद्धा आहेत। तुम्ही स्वतःला कायद्याच्या चौकटीत नोंदवूनच घेणार नसाल तर उद्या तुमच्यावरती संविधानाचे निर्बंध कसे लागू होणार? ही कायद्याची पळवाट आहे की कायद्यालाच धाब्यावर बसवण्याचा प्रकार आहे? मुद्दा क्रमांक 3, नोंदणी नसलेली संघटना देशाचे भवितव्य कशी ठरवू शकते? भारतात एका छोट्या मंडळाला किंवा गणेशोत्सवाच्या ट्रस्टला सुद्धा धर्मादाय आयुक्ताकडे वारंवार हेलपाटे मारावे लागतात, हजारो हेलपाटे मारावे लागतात, परंतु लाखो कार्यकर्ते, हजारो शाखा असलेल्या देशाच्या संरक्षणापासून ते शिक्षणापर्यंतचे धोरण ठरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नोंदणीची सक्ती का केली जात नाही? हा देशातील कायद्याचा दुटप्पीपणा, या देशातील सरकारचा दुटप्पीपणा नाही का? मुद्दा क्रमांक 4, नो पेपर्स नो रिस्पॉन्सिबिलिटी हा कसला राष्ट्रवाद आहे? संघ म्हणतो आम्ही केवळ एक विचार आहोत, आमची अधिकृत नोंदणी नाही। मग प्रश्न असा पडतो की जर कागदोपत्री तुमचे अस्तित्वच नसेल तर देशात घडणाऱ्या कोणत्याही बऱ्या वाईट घटनेची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी संघ का घेत नाही? अधिकार सगळे उपभोगायचे, पण जबाबदारीची वेळ आली की आम्ही नोंदणीकृत नाही म्हणून हात झटकायचे। हा कसला राष्ट्रवाद आहे? ही कसली नौटंकी आहे? आणि म्हणून संपूर्ण देश या सरकारला प्रश्न विचारतोय। मुद्दा क्रमांक 5, गुरुदक्षिणेच्या नावाखाली येणारा पैसा आणि आयकरचे मौन। दरवर्षी गुरुपौर्णिमेला संघात हजारो कोटी रुपयाची गुरुदक्षिणा रोख स्वरूपात जमा होते। हा पैसा नेमका कोणाच्या बँकेत जातो? हा कोणाच्या खात्यात जमा होतो? कोणाच्या नावावर फिक्स डिपॉझिट होतो? जर संघ नोंदणीकृत संस्था नाही तर आयकर विभाग या अतांग पैशाची चौकशी का करत नाही? एका सामान्य व्यापाऱ्याने हिशोब दिला नाही तर ED आणि IT छापे पडतात। मग संघाच्या पैशासमोर या यंत्रणांची तोंडे का शिवली जातात? या यंत्रणा का गुलाम बनतात? मुद्दा क्रमांक 6, केंद्र सरकारला थेट सवाल, तुम्ही देशाचे सेवक आहात की संघाचे हुजरे? आता थेट प्रश्न दिल्लीच्या सत्तेला, एक देश एक कायद्याच्या गप्पा मारणारे पंतप्रधान असोत आणि गृहमंत्री असोत, संघाच्या रजिस्ट्रेशनवरती तुम्ही गप्प का आहात? ज्या संघाच्या कार्यालयातून देशाचे मुख्यमंत्री, मंत्री, राष्ट्रपती एवढेच नव्हे तर प्रधानमंत्र्याची नावे ठरतात, त्या संघाला कायद्याच्या चौकटीत आणण्याची हिंमत हे सरकार का दाखवत नाही? सरकार संविधानाला बांधील आहे की नागपूरच्या रेशीम बागेला बांधील आहे हे सरकारने एकदा क्लिअर करायला हवं। मुद्दा क्रमांक 7, शॅडो गव्हर्नमेंटचा उघड आहे दोष। लोकशाहीत सर्वोच्च कोण? जनतेकडून निवडून दिलेले संसद की कोणतीही घटनात्मक वैधता नसलेली संघटना? जेव्हा देशाचे धोरणात्मक निर्णय सरकारी कार्यालयाऐवजी संघाच्या शाखेतून चालतात
संघाच्या बैठकीत घेतले जातात तेव्हा लोकशाही राहत नाही, ती एक बेकायदेशीर समांतर व्यवस्था बनते. हा संविधानाचा गळा घोटण्याचा प्रकार नाही का? मुद्दा क्रमांक 8, हजारो कार्यालये आणि कोट्यावधीची मालमत्ता कुणाच्या नावावर आहे? संपूर्ण देशभरात संघाची आलिशान कार्यालये आहेत, जमिनी सुद्धा आहेत. जर मुख्य संघटना म्हणून RSS नोंदणीकृत नाही तर या मालमत्तांचे खरेदी खत कुणाच्या नावावरती होते? त्यात कोणता काळा पैसा वापरला जातो का? उद्या जर या मालमत्तावरून काही वाद निर्माण झाला तर कायदा कुणावर कारवाई करणार? अस्तित्वात नसलेल्या नावावर एवढी संपत्ती कशी येते याची चौकशी का केली जात नाही? मुद्दा क्रमांक 9, संविधानाचे कलम नंबर 14 आणि संघाला मिळालेली विशेष सवलत. संविधानाचे कलम नंबर 14 सांगते कायद्यासमोर सगळे समान आहेत, म्हणजे इक्वेलिटी बिफोर लॉ आहे. मग देशातील डाव्या असतील, पुरोगामी किंवा अल्पसंख्याकांच्या संघटनावरती संशयाची सुई जरी गेली तरी त्यांच्यावरती लगेच बंदी घातली जाते, त्याच्यावर कारवाई केली जाते, त्यांची बँक खाती गोठवली जातात. मग हाच कायदा संघाला का लागू होत नाही? का यंत्रणाचे हात थरथर कापतात? का यंत्रणाचे हात बरबटलेले आहेत? कायदा फक्त गरिबांना आणि विरोधकांना चिरडण्यासाठी आहे का? हा सवाल जनता करत आहे. मुद्दा क्रमांक 10, निर्भय लोकतंत्रचा जाहीर अल्टिमेटम. जर संघ स्वतःला देशभक्त मानतो तर त्यांनी कायद्याला घाबरण्याचं कारण काय? एका साध्या अर्जावर नोंदणी करून आपला ताळेबंद जाहीर करण्याचे धैर्य संघ का दाखवत नाही? जोपर्यंत संघ स्वतःची नोंदणी करत नाही आणि सरकार त्यांना पाठीशी घालत राहील तोपर्यंत या देशात कायद्याचे राज्य असणे असे म्हणणे हा संविधानाचा अपमान ठरणार आहे. देशात कायदा सर्वांसाठी आहे, समान असला पाहिजे, सर्वांसाठी असला पाहिजे, हीच खरी लोकशाही आहे. पण जेव्हा एखादी संघटना कायद्यापेक्षा स्वतःला मोठी समजू लागते तेव्हा लोकशाही धोक्यात येते. कर्नाटक सरकारने ठिणगी टाकली. आता यावरून देशातील जनता जागी होणार की नेहमीप्रमाणेच राजकारणाचा बळी ठरणार? आम्ही प्रश्न विचारत राहू, सत्तेला धारेवर धरत राहू, कारण आमचे नाव आहे निर्भय लोकतंत्र आणि आमची बांधिलकी आहे फक्त आणि फक्त भारतीय संविधान, भारतीय लोकशाही. पाहत रहा निर्भय लोकतंत्र. धन्यवाद.